ती वास्तू बांधायची असल्यामुळं त्याचा पायासाठी ते उकरायला चालू केलं आणि त्यावेळेला 6 फूट खोलीवर ॲश मिक्स्ड विथ अर्थ असं ते कुलाब्याच्या तिथं म्हणजे त्यांना राख अस्थि रक्षा मिळाल्या. एप्रिल 1680 शिवाजी महाराजांचं रायगड किल्ल्यावरील त्यांच्या राजवाड्यामध्ये निधन झालं. रायगड किल्ल्यावरच त्यांचे अंत्यसंस्कार झाले आणि त्याच ठिकाणी शिवछत्रपतींची समाधी बांधली गेली. शिवाजी महाराजांच्या नंतर आपल्याला सगळ्यांना इतिहास माहीत आहे की शंभूराजांची राजवट आली. त्यानंतर 1690मध्ये रायगड किल्ला हा मोगलांनी जिंकून घेतला आणि त्याचं नामकरण इस्लामगड केलं. त्यानंतर 1690 पासून ते 1733 पर्यंत हा दुर्ग म्हणजे ज्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, शिवाजी महाराजांचं निधन झालं, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, असा महत्त्वाचा किल्ला, मराठ्यांच्या राजधानीचा किल्ला, हा 33 वर्ष हा मोगलांच्या ताब्यात होता. म्हणजे 1707 पर्यंत तो थेट दिल्लीच्या सत्तेखाली म्हणजे औरंगजेबाच्या ताब्यात, आणि औरंगजेबाच्या निधनानंतर तो किल्ला सिद्दी जे आहेत जंजिऱ्याचे, त्या जंजिरेकर सिद्दी हाबशांच्या ताब्यात गेला आणि परत मराठ्यांच्या ताब्यात तो किल्ला येण्यासाठी 1733 साल उजडावं लागलं. फत्तेसिंह भोसले, पहिले बाजीराव, पिलाजी जाधव आणि बाकीच्या सगळ्या मंडळी ही जी सगळी होती यांनी तो किल्ला जिंकून घेतला आणि तख्ताचा गड मराठ्यांच्या त्यावेळेला ताब्यात आला. 1733 पासून ते 1818 पर्यंत शिवाजी महाराजांच्या ह्या ज्या समाधीचा उल्लेख आपल्याला मिळत नाही. पहिला उल्लेख, लिखित उल्लेख शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची व्यवस्थेचे कागदपत्र हे शाहू दप्तरामध्ये आपल्याला मिळतात, पुण्याच्या पुरालेखागारामध्ये आहेत. पण शिवाजी महाराजांच्या समाधीचा एका शब्दाचा, एका ओळीचा सुद्धा उल्लेख आपल्याला इतिहासाच्या कागदपत्रात मिळत नाही. तो थेट मिळतो 10 मे 1818 कर्नल प्रॉथर नावाचा इंग्रज अधिकारी, ज्याने दुसऱ्या बाजीरावाच्याकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्या कर्नल प्रॉथर ज्या वेळेला रायगड किल्ल्यावर गेला त्यावेळेला त्यानं रायगड किल्ल्याचा एक नकाशा तयार करून घेतलेला होता. तो नकाशा कुलाबा गॅझेटर नावाचं गॅझेट आहे, जे जुनं पहिलं कुलाबा जिल्हा ज्याचं नाव होतं, रायगडचं नाव पहिल्यांदा कुलाबा होतं. अंतुले साहेबांनी त्या जिल्ह्याचं नाव रायगड केलं. तर कुलाबा गॅझेटरमध्ये म्हणजे जे 1890च्या दशकात छापलं गेलं त्याच्यामध्ये तो नकाशा छापला गेला आणि त्याच्यामध्ये त्या नकाशामध्ये टोम्ब ऑफ शिवाजी नावाचं ठिकाण दाखवलं गेलं. आज जिथं जगदीश्वराचा प्रासाद आहे, जगदीश्वराचं मंदिर आहे, त्याच्यासमोर ते दाखवलं गेलं. त्याच अगोदर कर्नल प्रॉथरनं रायगड किल्ला जिंकून घेतल्यानंतर किल्ल्याचं थोडंफार वर्णन करून ठेवलेलं आहे आणि ते वर्णन मराठा अँड पेंडारी वॉर पेपर्स या कागदपत्रांमध्ये जे पुस्तक त्याच वेळा छापलं. 1818 किल्ला जिंकला आणि 1819 त्या कागदपत्रांचं सगळं संकलन तयार झालं आणि ते छापलं गेलं. त्याच्यामध्ये कर्नल प्रॉथरनं रायगड किल्ल्याचं जे वर्णन करून ठेवलं त्या किल्ल्याच्या वर्णनामध्ये पहिला लिखित स्वरूपातला शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यानं करून ठेवला आहे आणि त्यानं असं म्हटलं त्याच्यामध्ये की शिवाजी हा किल्ला आणि यावरच्या सगळ्या वास्तू ज्या आहेत त्या इथल्या राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळं ह्या मुळात पडलेल्या आहेत अगोदरच किंवा पडायच्या बेतात आलेल्या आहेत आणि शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली म्हणजे मराठा एम्पायरची स्थापना केली अशा शिवाजी महाराजांची समाधी ही त्या एका महादेव मंदिराच्या समोर आहे आणि ती
सुद्धा दुर्लक्षित अवस्थेत आहे, असा हा पहिला उल्लेख. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांची ती समाधी आत्ताचे जे काही संशोधक काही लोकांनी मध्ये हे केलं होतं 70च्या दशकामध्ये सुद्धा, 1970च्या दशकामध्ये सुद्धा आणि त्यानंतर सुद्धा 2000 सालानंतर शिवाजी महाराजांची जी अष्टकोनी चौथरा आहे ती समाधी शिवछत्रपतींची नसून ही तो एक अष्टकोनी स्तंभाचा पाया आहे अशी मांडणी केलेली होती. पण कर्नल प्रॉथरनं काढलेल्या नकाशामध्ये जे स्थान दाखवलेलं आहे ते स्थान आणि 1818चा त्यानं केलेला स्वतः तो आय विटनेस आहे, हे सगळं स्वतः किल्ला बघितलेला आहे, तो वरिष्ठ उच्च लष्करी अधिकारी आहे आणि त्यावेळेचे इंग्रज अधिकारी नोंद करण्याच्या बाबतीत खूप काटेकर होते हे आपल्याला लक्षात येतं. आणि अशा इंग्रज अधिकाऱ्यानं तो शिवाजी महाराजांच्या समाधीचा उल्लेख करून ठेवलेला आहे. त्यामुळं आत्ताची जी अष्टकोनी चौथऱ्यावर जी समाधी उभी आहे ती समाधी शककर्ते शिवाजी महाराजांची आहे, याबद्दल कोणतंही दुमत असायचं कारण नाही. आता ही समाधी जी होती ती 1818 नंतर परत इंग्रजांचं जे धोरण होतं की मराठ्यांच्या किल्ल्याच्या आश्रयामुळं राज्य निर्माण झालं आणि हे जर दुर्गम दुर्ग आपण तसेच राहते त्याचे वस्तीस्थानं जर ठेवलीत तर त्यातून त्यांना परत प्रेरणा मिळू शकते आणि परत नव्यानं जिंकून घ्यायचे झाले तर जर सक्षम राज्यकर्ते आले तर आणि त्या किल्ल्यांवर जर तोफांची चांगल्या आधुनिक तोफांची जर त्यांनी डेप्युटेशन केलं तर उंचावरचं ठिकाण आपल्याला जिंकणं खूप अवघड जाईल आणि जी काही ही हिली कंट्री आहे, हे सगळा डोंगराळ मुलूक, हा दुर्गम मुलूक आणि किल्ल्याने भरलेला मुलूक आपल्या हातात कदापि येणार नाही. म्हणून इंग्रजांनी महाराष्ट्रातल्या बहुतांशी किल्ले जे त्यांनी जिंकले ते किल्ले त्यांनी निर्मनुष्य केले, त्या किल्ल्यावर त्यांनी वस्ती करायला बंदी घातली, त्या किल्ल्याच्या वाटा तोडून टाकल्या, दुर्गम केल्या सुरुंग लावून आणि त्यामुळं किल्ले ओस पडले. रायगडचं सुद्धा तेच झालं. 10 मे 1818 पासून जे काही इंग्रज सैन्य तिथं 5-6 दिवस, आठवडाभर, महिनाभर राहिला असेल, त्यानंतर जो किल्ला तो ओस पडला त्यानंतर सलग जेम्स डग्लस नावाचा एक इंग्रज अधिकारी त्यावेळेला गेला आहे, तो 80च्या दशकात गेला. त्या अगोदर महात्मा फुले हे रायगड किल्ल्यावर गेले, त्यांनी एक पोवाडा रचला आणि त्या समाधीची पूजा केली. असे काही संदर्भ आपल्याला दीनबंधू नावाचं जे वर्तमानपत्र निघत होतं त्या वर्तमानपत्रातून आपल्याला मिळतात आणि ते त्यावेळीची वर्तमानपत्र आहेत, त्यातून आपल्याला ते संदर्भ मिळतात. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी जाऊन तिथं पूजा केली आणि पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या ह्या स्मारकाच्या जीर्णोद्धाराची चळवळची सुरुवात झाली. म्हणजे त्याच्यामध्ये जेम्स डग्लसनं त्यावेळेच्या तत्कालीन वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला आणि तो त्यानंतर उजेडात सगळीकडं प्रकाश पडला आणि मग त्याच्या मीटिंग झाल्या. पुण्यामध्ये हिराबागेत मीटिंग झाल्या. कोल्हापूरचे जे छत्रपती होते त्यावेळेला मायनर होते, पण राजश्री शाहू महाराजांचे जे पिताजी होते आबासाहेब घाडगे ते रिजंट होते आणि ते करवीर दरबारनं त्यावेळेला इंजिनियर्स पाठवले आणि इंजिनियर त्यावेळेला पाठवून त्यांनी समाधीच्या जीर्णोद्धाराचा प्लॅन तयार केला. आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला माहीत आहे की ही जी सगळी घडामोड आहे ही 1895पासून सुरू झाली. 85पासून बातम्या आणि हे यायला लागली, चळवळ संघटित व्हायला लागली आणि 1895पासून या चळवळीला जोर मिळाला. त्याच्यामध्ये बाळ गंगाधर टिळकांनी पुढाकार घेतला, स्मारक समिती स्थापन झाली, समाधीसाठी निधी गोळा करायची सुरुवात झाली. सयाजीराव महाराजांनी बडोद्याच्या त्यावेळेला ह्या समितीला 1000 रुपयाची उदार देणगी दिली होती, त्याची कागदपत्र उपलब्ध आहेत. शाहू महाराजांनी 10,000 रुपये त्या समितीला दिली होती, त्याची कागदपत्र उपलब्ध आहेत. पण ही चळवळ 1922पर्यंत ज्यांच्या ताब्यात होती ते ज्याचं नेतृत्व लोकमान्य टिळक आणि काही मंडळी करत होती, पण त्यांच्या हातून काही हे समाधीचा जीर्णोद्धार झाला नाही आणि टिळकांचं निधन झालं. पण या दरम्यान इंग्रज जे अधिकारी होते, म्हणजे त्याच्यामध्ये फॉरेस्ट नावाचे इंग्रज अधिकारी आहेत,
त्याच्यामध्ये लॉंगर्स नावाचे इंग्रज अधिकारी आहेत. या सगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या समाधीची चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीनं देखभाल केलेली होती याचे पुरावे आपल्याला सरकारी दप्तरामध्ये मिळतात. त्यांची पत्रं आहेत, त्यांनी जाऊन आराखडे तयार केलेले उपलब्ध आहेत, त्यांनी त्याचे नकाशे केलेले उपलब्ध आहेत. हे सगळे तुम्ही हे एक पुस्तक आहे शिवाजी महाराजांच्या त्रिशताब्दी ज्या वेळेला झाली, स्मृतिशताब्दी वर्ष झालं त्यावेळेला ब्रिटिश ॲटिट्यूड्स टुवर्ड्स शिवाजी मेमोरियल नावाचं पुस्तक काढलेलं आहे, जे महाराष्ट्राच्या पुरालेखागाराचे जे अधिकारी आहेत त्यांनी संपादित केलं आहे. त्यांच्याकडची जी कागदपत्रं आहेत महाराष्ट्रामध्ये पुरालेखागारांनी, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की कशा पद्धतीनं इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ती समाधीची देखभाल केली. खूप कमी पैशाची तरतूद होती, पण तसं असलं तरी ती समाधीच एवढी दणकट आणि मजबूत होती, खालचा तो अष्टकोनी चौतरा, की त्याच्यावरचं जे काय हे आहे म्हणजे बांधकाम आहे, स्टोन मेसनरीचं बांधकाम, ते इंटॅक्ट ठेवायला त्याला जास्त खर्च नव्हता, पण खूप चांगल्या पद्धतीने ती जतन करून ठेवली होती. म्हणजे 1895 इंग्रजांनीच ती समाधी चांगल्या पद्धतीनं अष्टकोनीची जतन केलेली होती. पण 1926 ही जी पैसे गोळा केलेले होते त्या शिवाजी रायगड स्मारक समिती त्याचं नाव आहे, त्या समितीनं इंग्रजांचं पत्र त्यांना गेलं आहे. ते सगळी कागदपत्र तुम्ही बघा, ते पुस्तकामध्ये ही सगळी कागदपत्र आहेत. इंग्रजांचं पत्र गेलं की तुम्ही शिवसमाधीचा जीर्णोद्धार करणार आहात म्हणून पैसे गोळा केलेले आहेत आणि त्यासाठी लोकांचा आमच्यावर दबाव येतोय. म्हणजे त्या जे फॉरेस्ट खातं होतं ब्रिटिशांचं आणि आर्किओलॉजीचं खातं होतं त्या खात्याला दबाव, म्हणजे त्याला PWDचं खातं, आर्किओलॉजी नाही सॉरी, PWDवर, त्या कुलाबा PWDच्या ह्यांच्यावर आणि इंग्रजांच्यावर दबाव यायला लागला की तुम्ही शिवाजी महाराजांचे, कारण वर्तमानपत्रातून हे सगळं परत चालू होतं, शिवछत्रपतींच्या समाधीचं स्मारक जे आहे ते आपण त्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी होत्या. मग शेवटी या समितीनं बाकीचे हे जे काय मोठ्या मोठ्या लोकांच्याकडनं पैसे गोळा केलेले होते ते सगळे, ती बँक एक होती ती बुडाली आणि ते पैसे सगळे त्या बँकेत बुडाले म्हणून सांगितलं गेलं. केळुस्कर गुरुजींनी जे पहिलं शिवचरित्र लिहिलं त्याच्या प्रस्तावनेमध्ये हा सगळा इतिहास दिलेला आहे शिवाजी महाराजांच्या समाधीच्या स्मारकाचा. आणि त्याचबरोबर केळुस्कर गुरुजींनी शाहू महाराजांना एक पिटिशन पाठवलेलं होतं, 3 पानाचं ते पिटिशन आहे. त्या पिटिशनमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं हे सगळं झालेलं होतं, समाधीच्या जीर्णोद्धाराचा पैसे गोळा केले आणि ते पैसे दुसरीकडे कसे वळवले गेले समाधीचा जीर्णोद्धार न करता, म्हणजे टिळकांच्याकडून, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. टिळक गेल्यानंतर मग इंग्रजांनी फोर्स लावला आणि इतर लोकांची ही चळवळ सुरू झाली की बाबा समाधीचा जीर्णोद्धार जर या स्मारक समितीला जमत नसेल तर स्वतः सरकारनं करावा, अशी पिटिशन लोकांची ती PWD खात्याकडं तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरकडे जाऊ लागली. आणि म्हणून मग या स्मारक समितीने तो जीर्णोद्धार करायचं ठरवलं. ब्रिटिशांचं PWDचं त्याच्यावर वॉच होता, त्यांचे सुद्धा इंजिनियर्स होते. आणि स्मारक समितीनं तात्यासाहेब सुळे नावाचे जे एक त्यावेळेचे ठेकेदार होते, कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना ह्या समाधीच्या जीर्णोद्धाराचं काम दिलं. हे काम जे सुरू झालं ते 1926च्या जो नोव्हेंबर डिसेंबर या दरम्यान ते सुरू झालं आणि 27ला ते काम पूर्ण झालं. तर हे काम सुरू करत असताना मधला जो भाग आहे ज्याच्यावर आज जो खालचा चौथरा आहे तो शिवकाळापासून तसाच आहे, जो त्याची जुनी छायाचित्र उपलब्ध आहेत. मला तर मनोरंजन नावाच्या मासिकामध्ये 26च्या जीर्णोद्धाराच्या अगोदरचं अष्टकोनी चौथऱ्याचं अतिशय सुंदर छायाचित्र, अतिशय सुंदर क्लिअर कट छायाचित्र मिळालेलं होतं, ते सुद्धा आहे. त्याचबरोबर कॅम्बेलनं केलेले त्या समाधीचे, अष्टकोनी समाधीचे नकाशे आहेत. हे सगळ्या गोष्टींच्या पुरावे आहेत की ती समाधी व्यवस्थित होती आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं ते जो चौथरा आहे अष्टकोनी तो व्यवस्थित होता. सुळे साहेबांनी ज्या वेळेला ते जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं त्यानंतर मधला जो अष्टकोनी चौथऱ्याच्या मधला भाग जो आहे तो त्यांनी त्याच्यावर एक अष्टकोनी चौथरा बांधायचा असल्यामुळं आणि त्याच्यावर राजपूत बांधणी पद्धतीची आता जी दिसते ती वास्तू बांधायची असल्यामुळं त्याच्या पायासाठी त्यांनी ते उकरायला चालू केलं. आणि त्यावेळेला 6 फूट खोलीवर
ॲश मिक्स्ड विथ अर्थ असं ते कुलाब्याच्या तिथं म्हणजे त्यांना राख अस्थि रक्षा मिळाल्या. आणि ही नोंद त्यावेळेचा जो कुलाब्याचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता त्याचं पत्रसुद्धा उपलब्ध आहे. त्यानं त्या कुलाब्याच्या एक्झिक्युटिव्ह ही गोष्ट कळाल्यानंतर ते काम थांबवलं गेलं आणि त्यावेळेला त्यानं त्यामध्ये एक कवटी मिळालेली होती जी न जळालेली कवटी होती. लोकांना पहिल्यांदा वाटलं की ती कुत्र्याची कवटी आहे, कारण त्यावेळेला सुद्धा त्या कथा कुत्र्याच्या रचल्या गेलेल्या होत्या की शिवाजी महाराजांच्या चितेत शिवाजी महाराजांचा कुत्रा होता, त्यानं उडी टाकली वगैरे अशा कथा होत्या. 26ला ह्या कथा जिवंत होत्या, त्यावेळेपासून जिवंत आहेत. पण ज्या वेळेला या कुलाब्याच्या इंजिनियरनं ते पत्र आपल्या वरिष्ठांना पाठवलं की अशी अशी अस्थि रक्षा आणि ती कवटी मिळाली, त्यावेळेच्या तत्कालीन त्या शिवाजी रायगड स्मारक समितीला सांगण्यात आलं की तुम्ही तिचे फ्लॉरेन्सिकसाठी तुम्ही कलकत्त्याला पाठवा कवटी आणि ती हाडं जी त्यात मिळालेली होती, अस्थि मिळालेल्या होत्या थोड्या. तर ती कवटी पाठवली गेली, त्याचं फ्लॉरेन्सिक रिपोर्टसुद्धा आला. तो रिपोर्टसुद्धा आज आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये ते सांगितलेलं की ती कुत्र्याची कवटी नसून ती ऊद मांजर नावाचं एक मांजर असतं, त्या ऊद मांजराची ती कवटी आहे आणि ती जळालेली नाही आहे, म्हणजे अर्धवट जळालेली आहे आणि त्याचं जास्त वय नाही आहे, म्हणजे ती 300-350 वर्षापूर्वीची नाही आहे, ती खूप जवळच्या काळातली ती आहे. म्हणजे वनवा लागल्यानंतर किंवा ह्याच्यानंतर ती कवटी मिळालेली होती. त्याचं तो सगळा रिपोर्ट आपल्याकडे आला. पण तिथं जी अस्थिरक्षा मिळाली शिवाजी महाराजांची त्यावेळेला तिथं उपस्थित असणाऱ्या सुळे होते, त्यानंतर वडके म्हणून रायगड स्मारक समितीची मंडळी होती, ह्या दोघा जणांनी त्यातल्या आणि काही उपस्थित असणारी लोकांनी त्या अस्थिरक्षा शिवाजी महाराजांची आठवण पवित्र आपल्याकडे राहावी म्हणून त्यातला काही अंश स्वतःकडे घेऊन ठेवला. मी स्वतः महाडमध्ये वडकेंच्याकडं असणाऱ्या अस्थिरक्षा मी स्वतः बघितलेल्या आहेत 1999 त्याची छायाचित्र माझ्याकडे आहेत, म्हणजे मी बघताना सुद्धा आहेत. आणि वडके साहेब बसलेत आणि जे त्यांनी चांदीच्या पेटीमध्ये ठेवली, सगळ्यांना दाखवायचे, मीच काय अनेक लोकांनी ते बघितलेलं आहे. तो ठेवा तिथं होता. सुळेंच्याकडची जी अस्थिरक्षा होती ती अस्थिरक्षा नेमकी कुठं गेली याचा ट्रेस माझ्या संशोधनातून मला अजूनही लागलेला नाही. काही लोक म्हणतात की त्यांच्या घरावर धाड पडली ब्रिटिश काळामध्ये, ते स्वातंत्र्य चळवळीत सामील होते वगैरे वगैरे, आणि त्यानंतर ती कुठं तर गेली, म्हणजे मिसप्लेस झाली असं म्हटलं जातं. त्याचा शोध अजून कुणीतरी शिवप्रेमीने घ्यावा सुळेंच्याकडच्या अस्थिरक्षेच्या. पण वडके साहेबांच्याकडे जी अस्थिरक्षा आलेल्या तो जो त्यातला समाधीतला अंश आलेला होता त्यातला काही भाग हा त्यांनी 2 व्यक्तींना दिला, त्याचे पुरावे आहेत. म्हणजे एक दिला त्यांनी गोनी दांडेकरांना, दुर्गमित्र गोनी दांडेकर आपल्याला माहीत आहे की रायगड, राजगड आणि सगळेच एकंदरीत किल्ले फिरण्याचं ते पायोनियर आहेत, म्हणजे ते पाया आहेत. त्यांनी त्यांच्या दुर्गभ्रमण गाथेमध्ये सुद्धा ही गोष्ट लिहून ठेवली की वडकेंच्याकडून काही अंश गोनी दांडेकरांना मिळाला. आज तो त्यांच्या दांडेकरांच्या घरात आहे का नाही याची मला कल्पना नाही, पण तो त्यांच्याकडेच असावा अशी एक शक्यता आहे. दुसरा, कोल्हापूरला दत्ताबाळ नावाचे एक आध्यात्मिक पुरुष होऊन गेले, दत्ताबाळ देसाई त्यांचं नाव, M.R. देसाई वगैरे जे शिक्षणतज्ञ होते त्यांच्यातले ते त्या घराण्यातले. तर त्या दत्ताबाळांनी ते ज्या वेळेला रायगड किल्ल्याला गेलेले होते त्यावेळेला त्यांना असं समजलं की महादेवशेठ हे जे काय वडके आहेत त्यांच्याकडं अस्थी आहेत. त्या 80ची गोष्ट आहे, 1980च्या म्हणजे 74 ते 80च्या दरम्यानची गोष्ट. तर त्यावेळेला त्यांनी ते गेले त्या वडकेंच्याकडं महाडमध्ये. दत्ताबाळांनी त्यांच्याकडनं थोडासा तो अस्थीचा, त्यांच्याकडे जी अस्थी होती, अस्थिरक्षा होत्या त्यातला थोडासा भाग त्यांनी मिळवला, त्यांनी तो दिला सुद्धा, कारण त्यांचा प्रभाव लक्षात घेऊन वडकेंनी. आणि मग त्याची कोल्हापूरमध्ये मिरवणूक काढली आणि तो प्रणव मंदिर नावाचं आज आपल्या कोल्हापूरमध्ये एक ठिकाण आहे त्या ठिकाणी तो ठेवलेला होता. तर तो आता तिथं आहे का नाही हा सुद्धा तपासाचा विषय आहे. पण त्यावेळीची वर्तमानपत्र ज्यावेळेला आपण सगळी बघतो त्यावेळेला हे सगळं लक्षात येतं. आणि त्याच वेळेला पुन्हा ती अस्थिरक्षा शिवाजी महाराजांच्या आहेत का नाहीत हा वाद वर्तमानपत्रातनं खेळला गेला. काही लोक म्हटले की ती शिवाजी महाराजांच्या नाही आहेत, कोण म्हटले की आहेत वगैरे ते, असा तो सगळा विषय झाला. आणि आज
वडके साहेबांच्याकडच्या ज्या अस्थिरक्षा आहेत, त्यांचं निधन झाल्यानंतर आज महाडमध्ये तर त्यांचं वास्तव्य नाही आहे, त्यांच्या फॅमिलीचं दुसरीकडं आहे, आणि त्यांच्याकडच्या काही अस्थिरक्षा एका संस्थेनं घेतलेल्या आहेत असं म्हणजे जे मूळ अस्थिरक्षा आहेत की ज्या 26ला मिळालेल्या होत्या, या त्यांच्याकडून त्या संस्थेकडं आहेत अशी माझ्याकडं माहिती आहे, मौखिक माहिती अशी आहे. तो एक विषय आहे. या सगळ्या गोष्टी ह्या 26ला मिळालेल्या अस्थिरक्षेबद्दलच्या झाल्या की बाबा इथं येतात. आमच्या कोल्हापूरचे शाहीर राजूराऊत जे आहेत, त्यांच्याकडं सुद्धा काही शिवाजी महाराजांच्या अस्थींचा भाग आहे. मी स्वतः तो बघितलेला आहे. पण त्यातल्या काही भाग त्यांनी मानस सरोवरामध्ये अर्पण केला असं ते स्वतः सांगतात. त्यांच्या पत्नी गेलेल्या होत्या आणि त्यांनी तो अर्पण केला असं सांगतात. त्याच्यानंतर काय मी तो बघितलेला नाही, पण त्यांच्याकडे सुद्धा होत्या अस्थी आणि शिवाजी महाराजांच्या ज्या 26ला मिळालेल्या होत्या. पण हा भाग सोडून म्हणजे 26ला ज्या मिळाल्या आणि त्यानंतर तो समाधीचा जीर्णोद्धार झाला आणि आजची समाधी आपल्याला दिसते, म्हणजे मूळ अष्टकोनी चौथरा आणि मग त्याच्यावर एक लहानसा अष्टकोनीच चौथरा बांधला गेला आणि त्याच्यावर मग ती छत्री बांधली गेली. आजची समाधीचं स्वरूप असं आहे. पण या सगळ्या गोष्टी होत असताना कोल्हापूर पुरालेखागारामध्ये ज्यावेळा आम्ही राजर्षी शाहू महाराजांच्या कागदपत्रांचा अभ्यास करत होतो, त्यावेळेला आम्हाला एक पत्र मिळालं. शाहू महाराजांचं स्वतःच्या सहीचं अस्सल पत्र आहे, 1919चं पत्र आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते कोल्हापूरचा तत्कालीन पॉलिटिकल एजंट उडहाऊस नावाचा होता, त्याला लिहिलं पत्र आहे. आणि उडहाऊसनं लिहिलेली उत्तरं दिलेली सुद्धा पत्र उपलब्ध आहेत. ते पत्रामध्ये शाहू महाराजांनी त्यामध्ये असं म्हटलं आहे की शिवाजी महाराजांची जी पवित्र अस्थी आहेत आणि राख आहे ती आणि महाराणी ताराबाईंची रक्षा, ह्या दोन्ही माझ्याकडं घराण्यात आहेत. आणि अरुंडेल नावाचे थिओसॉफिकल सोसायटीचे एक प्राध्यापक पन्हाळ्याचं आणि इतिहासाचं दर्शन घेण्यासाठी तिथं आलेले होते, पन्हाळा पर्यटनासाठी. थिओसॉफिकल म्हणजे ते मद्रासी मूळचे अरुंडेल. त्या अरुंडेलांना असं समजलं की शाहू महाराजांच्याकडं शककर्ते शिवाजी महाराजांच्या आणि महाराणी ताराबाईंच्या अस्थिरक्षा आहेत, तर त्यातल्या काही भाग त्यांनी शाहू महाराजांच्याकडे मागितला आणि शाहू महाराजांनी त्यांना दिला. पण हा दिल्यानंतर शाहू महाराजांच्या असं लक्षात आलं की आपण ही गोष्ट पॉलिटिकल एजंटला एक मित्र म्हणून विचारावं की मी गोष्ट ही काय म्हणजे ही गोष्ट जी केली मी ती योग्य केली का नाही. आणि म्हणून शाहू महाराजांनी त्यांना लिहिलं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये म्हटलं की मी जी असं अरुंडेला आले होते आणि त्यांना त्यातला थोडा भाग, एकदम थोडा भाग मी त्यांना दिलेला आहे, ही गोष्ट मी योग्य केली का नाही, हे पत्र उपलब्ध आहे. या पत्रावरून आपल्याला असं लक्षात येतं की 26ला शिवाजी महाराजांच्या ज्या समाधीमध्ये मिळालेले जे काय अस्थी आणि राख होती, त्याबरोबरच करवीर छत्रपतींच्या घराण्यामध्ये सुद्धा 26च्या अगोदरच 1919लाच ह्या गोष्टी होत्या. ह्याचं ठाम आणि ठोस पुरावा म्हणजे ते पत्र आहे. आता ते परंपरेनं त्यांच्याकडे चालत आलं का याच्याविषयीचं कुठलंही संदर्भ आपल्याला उपलब्ध होत नाही आहेत. पण शाहू महाराजांनी त्याच इत्मानानं त्या जपल्या असणार आहेत, ह्याच्याविषयी काही शंका नाही. त्या पुढं कदाचित मिळून सुद्धा येतील. पण शाहू महाराजांच्याकडच्या अरुंडेल्यांनी नेलेला भाग जो आहे, जो मद्रासला नेलेला होता, थिओसॉफिकल सोसायटी आड्यार नावाचं ठिकाण आहे तिथं, कदाचित त्या ठिकाणी अरुंडेलांनी नेलेला शाहू महाराजांच्याकडच्या अस्थिरक्षांचा भाग पवित्र हा तिथं मिळण्याची शक्यता आहे. आमचे प्रयत्न चालले तिथंपर्यंत पोचायचे, बघू काय होते. हा एक भाग झाला. दुसरा आणि 1-2 ठिकाणी शिवाजी महाराजांच्या अस्थी असण्याचा संभव आहे. तो म्हणजे आमच्या कोल्हापूरमध्ये जुन्या राजवाड्यामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी दगडी कासवावर पाण्याचा हौद आहे पूर्ण असा, आणि त्याच्यावर एक दगडी कासव आहे, मोठा कासव आहे दगडाचा, आणि त्याच्यावर एक मंदिर आहे. परंपरेनं मौखिकरित्या असं सांगितलं जातं की ते शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, म्हणजे शककर्ते शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या त्या ह्याच्यामध्ये मधला जो तिथं पिंड आहे त्याच्या खाली
शिवछत्रपतींच्या अस्थी रक्षात ठेवले गेलेले आहेत असं सांगितलं जातं. दुसरा भाग ज्यावेळेला ग्रँड डफचं पुस्तक एडिट केलं, आता त्या ज्यांनी एडिट केलं त्यांचं नाव नाही मला लक्षात येत, ग्रँड डफचा इतिहास आपल्याला माहिती आहे, हिस्ट्री ऑफ मराठास, त्याच्यामध्ये सुद्धा सिंधुदुर्गवर जे शिवराजेश्वरांचं मंदिर आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या मूर्ती आहे तिथं, दगडी मूर्ती आहे, तर त्या जो चौथरा आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या ह्या रिलिक्स आहेत असं परंपरेनं ग्रँड डफला सुद्धा समजलेलं होतं आणि त्यांनी जो काही एडिट केला त्यांना सुद्धा समजलेलं होतं असं दिसतंय. अनेक इतिहासात अशा ज्या मौखिक कथा आहेत, या कथांना म्हणजे आत्ता मी जे सांगितलं ते म्हणजे जुन्या राजवाड्याचं असेल किंवा सिंधुदुर्ग किल्ल्यावरचं असेल, ह्या मौखिकरित्या सांगत आलेल्या, परंपरेने सांगत आलेल्या कथा आहेत. पण आत्ता आपल्याकडे त्याची कागदपत्र नाही आहेत, पण पुढं कधी तर ती मिळू शकतात. त्यामुळे त्या अशाच टाकाऊ आहेत किंवा त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं नाही. कारण सिंधुदुर्गावरचीच एक गोष्ट सांगतो की सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत. परंपरेनं ते हाताचे पायाचे ठसे आहे ते म्हटलं जातं. असंच आम्ही आप्पासाहेब पवार जे शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, खूप मोठे संशोधक, हजारो कागदपत्र त्यांनी नव्यानं उजेडात आणली, मराठ्यांच्या इतिहासामध्ये भर घातली, आमूलाग्र त्यांनी काम केलं. त्याच्यामध्ये ताराबाई पेपर्स म्हणून 3 खंड त्यांनी छापले, जिजाबाईकालीन कागदपत्रसुद्धा छापली. ताराबाई आणि जिजाबाई म्हणजे शककर्ते शिवाजी महाराजांच्या मातोश्री नाहीत, त्या आहेतच, पण त्याचबरोबर करवीर छत्रपती घराण्यात शिवाजी महाराजांचे जे नातू होते, राजाराम महाराजांचे पुत्र संभाजी महाराज त्यांचं नाव, त्यांना करवीर ते संभाजी पहिले म्हटलं जातं, त्यांच्या पत्नी होत्या, त्यांचं सुद्धा नाव जिजाबाई होतं आणि ह्या खूप कर्तृत्वान होत्या. या जिजाबाईंच्या काळातल्या कागदपत्रांचा सुद्धा अभ्यास करून एडिट करून जिजाबाईकालीन कागदपत्रे म्हणून प्रोफेसर आपले जे कुलगुरू आप्पासाहेब पवार होते त्यांनी ती सगळी खंड छापला. आणि त्या ताराबाईकालीन कागदपत्रामध्ये, जिजाबाईकालीन कागदपत्रांमध्ये त्यांना एक पत्र मिळालं कोल्हापूरच्या त्या कागदपत्रांमध्ये. सिंधुदुर्ग किल्ल्यावर 1762ला एक लढाई झाली सिंधुदुर्गाच्या त्या समुद्रामध्ये, पोर्तुगीजांची आणि मराठ्यांची, आणि त्या पोर्तुगीजांच्या आरमारावर सिंधुदुर्गवरच्या आरमारानं आणि सैन्यानं विजय मिळवला. म्हणून करवीर जिजाबाईंनी तिथला जो सुभेदार होता, त्या सुभेदारांना येसाजी शिंदे ते त्यावेळेला तिथं हे गेले होते सिंधुदुर्गवर किल्लेदार आणि सुभेदार म्हणून, तर यांना लिहिलेलं त्यावेळेचं पत्र आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सिंधुदुर्गाच्या तटबंदीवर शिवाजी महाराज सिंधुदुर्गाच्या तटबंदीवर तीर्थरूप स्वामींचा हात आहे असं म्हटलं. तटबंदीवर नाही, तीर्थरूप स्वामींचा हात आहे, त्याच्यावर कोणाडे बांधावेत असं पत्र आहे. फक्त आप्पासाहेबांना त्याच्यात ते क्लिक झालं नसावं म्हणून त्यांनी हाताच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह करून ठेवलं. पण ज्यावेळेला आमच्या लक्षात आलं की हात म्हणजे आणि कोणाडे बांधले म्हणजे आज जो सिंधुदुर्ग किल्ल्यावर हाताचा जो चिन्ह आहे आणि पायाचं जे चिन्ह आहे शिवाजी महाराजांचे तटबंदीच्या चुन्यामध्ये उमटवलेलं होतं, त्याच्यावर ते कोणाडे जे बांधले ते करवीर जिजाबाईंच्या काळात बांधले, त्याचा उल्लेख असणारं ते पत्र आहे तटबंदीवरच्या कोणाड्यांच्या बांधणी संदर्भातला. आणि मग ती पूजा अर्चा त्याची चालू करावी अशा संदर्भातलं पत्र आहे. असं कधी तर कुठं तर संशोधन करत असताना कुठल्या तर संशोधकांना दोन्हीकडच्या म्हणजे आमच्या करवीर छत्रपतींच्याकडच्या अस्थिरक्षांविषयी आत्तापर्यंत तर माहीत नव्हतं की तिथं आहेत, पण ज्या वेळेला आम्ही 2014 साली काम करतो त्या आमच्या शाहू महाराजांचंच पत्र मिळालं, खुद्द त्यांच्या हस्ताक्षरातलं पत्र आहे, सही तर आहेच, त्यांचं लेटरेड आहे, सही आहे, आर्काइव्हजमधलं शाहू दप्तरातलं पत्र. त्यामुळं आपल्याला समजलं की करवीर छत्रपती घराण्यात सुद्धा शिवाजी महाराजांच्या अस्थिरक्षा आणि महाराणी ताराबाईंच्या अस्थिरक्षा आहेत. तसंच या सिंधुदुर्गवरच्या आणि करवीर छत्रपतींचे ते कासवच्या पाठीवरचे जे मंदिर आहे तिथल्याबद्दल पुरावे मिळू शकतात. त्यामुळं आपण त्याच्याकडं सुद्धा पुढं संशोधनाच्या नजरेनं पाहिलं पाहिजे. असा हा सगळा प्रवास आहे शिवाजी महाराजांच्या जी पवित्र गोष्ट आहे त्या सगळ्या गोष्टीचा. आपल्यासाठी शिवाजी महाराजांच्या सगळ्याच गोष्टी मौल्यवान आहेत. त्यामुळं समाधीमध्ये तर त्यांचं ते अस्तित्व आहेच,
पण समाधीच्या बाहेर सुद्धा इतक्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व शिवाजी महाराजांच्या अस्थी आणि पवित्र त्यांची जी राख आहे त्याच्यामधनं आहे. हा सगळा इतिहास आहे या अस्थी आणि रक्षेचा.